दामिनी मला कायम सावध करत राहिली आणि मी तिलाच शिक्षा करत राहिले, पण आज ती खरी ठरली आहे आणि मी मूर्ख। पारू, तू माझा विश्वासघात केलास, खोटं बोललीस तू माझ्याशी। तुला लाज नाही का ग वाटली असं वागताना? तू मानत असलेल्या देवी आईशी अशी प्रतारणा करताना हीच आहे तुझी माझ्यावरची श्रद्धा? ज्या घरानं तुझ्या कुटुंबाला आसरा दिला, उभं केलं, त्याच घराच्या मुळाशी उठलीस तू? हेच आहेत तुझे संस्कार? खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त। पण तू विश्वास ह्या शब्दाचा अर्थच बदलून टाकला सगळं। आयुष्यात इतकी वादळं बघितलीत ना मी, पण तू जे केलेस त्याने मी पार मोडून पडले। यापुढे कुठलाही मालक आपल्या नोकरावर विश्वास ठेवणार नाही। मी तुझ्या बापाला माझा भाऊ मानला, तुम्हाला या घरातल्या असल्यासारखे अधिकार दिले, हे चुकलं का माझं? मारुती, तू सांग, आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल तुला आत्ताच कळतंय ना? पारू तुझ्याशी पण खोटंच बोलली ना? पाहिलं मॅडम, पारूच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र हे मला आधीच कळलं होतं। मला माफ करा, आम्ही फसवलंय तुम्हाला। म्हणजे तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस? तू आदित्य किर्लोस्कर आहेस, किर्लोस्कर एम्पायरचा CEO, हेच तू विसरलास? पारूने तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तू सुद्धा ओढला गेलास? आई प्लीज, आई तू समजतेस तसं? माझ्यासमोर बोलायची हिम्मत आहे तुझी? लायकी राहिली आहे बोलायची? आदित्य, मला तुझा अभिमान वाटायचा, असं वाटायचं की हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय, किती भाग्यवान आहे मी। पण आज असं वाटतंय की तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मला मुलंच झालं नसतं ना तर बरं झालं असतं। अहिल्या, ऐक जरा, आदित्यने पारूशी लग्न करून कोणती चूक केली आहे असं मला अजिबात वाटत नाही। खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा। दादा, आता मला कळतंय की तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते। आज मी पूर्णपणे मोडून पडले। माझा आत्मविश्वास, माझा मान सन्मान सगळं धुळीला मिळालंय। म्हणून मी पारूला या घरची सून म्हणून स्वीकारेन असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा तुमचा गैरसमज आहे।
कारण मी ह्या मुलीला माझी सून म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही. तू काय म्हणायचंस ना, तुझ्यासाठी बायको मी निवडणार म्हणून? पण तो अधिकार तू माझ्याकडनं काढून घेतलास. तसाच आज मला आई म्हणायचा अधिकार तू गमावलास. आई Shut up! तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कोणाची तरी एकीची निवड करावी लागेल. मी आपल्या प्रेमासाठी वाटतं ते करायला तयार आहे, पण मी आता तुला गमवू शकत नाही. मी काही क्षण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला देवी आई आणि माझ्यामध्ये निवड करायची येईल, तेव्हा एका क्षणाचा विचार न करता तुम्ही देवी आईची निवड करा.